या क्षेत्रामध्ये सुरुवातीला सर्वात मोठं चॅलेंज काय होतं तुमच्यासाठी? मी हॉटेल क्षेत्रात आलो की ह्या गोष्टी अशा नाही करायला पाहिजे, हे गोष्ट अशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे. काय आहे, फक्त काहीतरी टीव्हीवरती बघायचंय, त्यामध्ये इंस्टाग्राम सुद्धा नव्हतं. फेसबुकवरती बघायला पाहिजे, युट्यूबवरती बघायचंय, कोणाचा तरी अनुभव ऐकायचा आहे आणि इम्प्लिमेंट करायचं. पण हॉटेल कन्सल्टन्सी मध्ये घुसायचं का बरं डोक्यात विचार आला तुमच्या? आनंद असा वाटेल की अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 कॅटेगरीमध्ये काहीतरी मला चालू करायचं होतं. बरोबर. ते एक तर फूड मध्ये असलं पाहिजे, शेल्टर मध्ये असलं पाहिजे किंवा क्लॉथिंग मध्ये असलं पाहिजे. कारण स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत, जर तुम्ही आयुष्यात काही सक्सेसफुल झालात तर तुम्ही यशस्वी म्हणून तुम्ही लोकांपर्यंत दिसणार आहात. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपले गेस्ट आहेत मयूर रत्नपारखे सर, जे हॉटेल कन्सल्टंट आहेत. जे एखाद्याचं हॉटेल जरी बंद पडलेलं असेल त्याला चालू करण्याची ताकद आहे त्यांच्यात, आणि बरेचसे महाराष्ट्रात त्यांनी प्रोजेक्ट आहेत जे चांगल्या पद्धतीने ग्रो करतात आणि कंटिन्यू त्यांची फिरती असते. मी त्यांचे स्टेटस देखील बघत असतो. तर सर, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. सर्वात पहिलं तुमचं इंट्रोडक्शन द्या, लोकांना कळू द्या तुम्ही काय कार्य करता आणि लोकांची किती मदत होते त्यात. येस, मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट मला आवडेल की मराठवाड्याला टच आणि मराठवाड्यातला एक पर्सन असलेला जो व्यक्ती आहे, आज त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. माझं नाव मयूर रत्नपारखे, मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. साधारण इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी ऑटोमोबाईल क्षेत्रात होतो. आशियामधली सगळ्यात मोठी मॅनेजमेंट ज्याला समजलं जातं अशी जी MNC आहे आणि अग्रगण्य इंडियामध्ये त्यांचं नाव आहे, ज्याचं 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग जात. अशा ठिकाणी मी 4-5 वर्ष काम केलं. म्हणजे त्यांना जे मटेरियल लागणार होतं अशा ठिकाणी वेंडर म्हणून तिथे काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जो अनुभव तो मिळत गेला, म्हणजे साधारण क्वालिटी इंजिनियर मी जॉईन झालेलो होतो. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 100-150 लोक हँडल करणं, त्याच्यानंतर रेग्युलरली फोन अटेंड करणं, या गोष्टी मॅनेज करत गेलो. आणि तो अनुभव मिळाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की एंड प्रोडक्ट बिझनेस मधला जो आहे तो आहे प्रॉफिट. आणि त्याच्यामुळे मी हॉटेल क्षेत्रात आलो. मात्र हॉटेल क्षेत्रात आल्यानंतर मला त्याच्यातले एकही खास कळली किंवा मला सांगणारा कोणच माणूस नव्हता की ह्या गोष्टी अशा नाही करायला पाहिजे, हे गोष्ट अशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे. काय आहे, फक्त काहीतरी टीव्हीवरती बघायचंय, त्यामध्ये इंस्टाग्राम सुद्धा नव्हतं. फेसबुकवरती बघायला पाहिजे, युट्यूबवरती बघायचंय, कोणाचा तरी अनुभव ऐकायचा आहे आणि इम्प्लिमेंट करायचं. पण या गोष्टी करत गेल्यानंतर स्टाफचा प्रॉब्लेम चालू मी बघितला. त्यानंतर जागा कशी निवडावं लागते ती बघितली. त्यानंतर चुकीचा मेनू ठेवल्यानंतर काय होतं ती गोष्ट बघितली. त्याच्यानंतर माणसाला जर आपण वेगळ्या पद्धतीने बोललो तर माणसं कशी सोडून जातात. फायनान्शियली जर आपण इनडिसिप्लिन राहिलो तर आपल्याला काय काय प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं, ही गोष्ट बघितली. त्याच्यानंतर आपण फॅमिलीला कशा पद्धतीने जर तिथे वेळ नाही दिला तर कसं गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात, ह्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर स्वतःला जर व्यवस्थित मॅनेज नाही केलं तर ती गोष्ट कशा पद्धतीने होऊ शकते, अशा सगळ्या गोष्टी मी बघितल्या. आणि तीच गोष्ट मी ठरवली की मग म्हटलं या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत ज्याच्यामुळे तुम्ही सफर नाही झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की मी कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट या सगळ्या गोष्टी स्वतः अनुभव घेतला आणि मगच निघालो की हा प्रवास मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हे माझं शॉर्ट मधलं डिस्क्रिप्शन आहे, इंट्रोडक्शन आहे. आणि हे करत असताना ऑलरेडी कन्सल्टिंग 2 वर्षापासून मी ऑलरेडी करत होतो, साधारण 2021 ते 2022. पण तिथपासूनच हे चालू केलं होतं. पण कमर्शियली मी हे करत नव्हतो की कोणीतरी नातेवाईक आहेत, कोणाचे कोण मित्र आहेत, अजून कोणाला तरी इनपुट द्यायचे आहेत, अजून नातेवाईकांचे कोणीतरी आहेत, अशा ठिकाणी मी तिथे इनपुट वेगवेगळ्या पद्धतीने देत गेलो आणि त्यांना रिझल्ट तसे येत गेले. आणि सुरुवातीला जे आहेत, जेव्हा मी या कमर्शियली चालू केलं तेव्हा 2021-22 ज्यांना मी इनपुट दिलेलं होतं, ज्यांना मी बोललेलं होतं, अशाच ठिकाणी त्याच लोकांनी परत बोलून मग तिथे मला ते कमर्शियलाइज करून घेतलं. मग की तुमच्यामुळे रिझल्ट आलेले आहेत, आता यालाच आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि काम करतो ते रिझल्ट ओरिएंटेड. आणि भविष्यातलं आमचं टार्गेट आहे की साधारणपणे 5,000 उद्योजक बनवायचे आहेत जे यशस्वीपणे असतील. दुसरी गोष्ट, कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट मध्ये आतापर्यंत एक थंब रूल म्हणा की एक अशा पद्धतीने एक नरेटिव्ह आहे की 90% हॉटेल हे साधारण वर्षभरात बंद पडतात. मात्र आम्ही एक नवीन बेंचमार्क तयार करतोय. असं अजिबात नाही पहिल्या दिवशी सुद्धा प्रॉफिट होऊ शकतं. त्यानंतर वर्षभरात असा कुठलाच बिझनेस नाही तो हॉटेल इंडस्ट्रीतला बंद पडू शकेल. स्टाफचे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा मिनिमलिस्टिक पद्धतीने कशा पद्धतीने रिझॉल्व्ह होऊ शकतील. इथे स्टाफ सोडून जाणार नाही, मालकाला काही अडचण होणार नाही. अशा सगळ्या गोष्टी एक नवीन वेव आम्ही मार्केटमध्ये करतोय की समाजामध्ये करतोय की तुम्ही बिंदास हॉटेल इंडस्ट्रीत येऊ शकता. हा एक आत्मविश्वास आम्ही निर्माण करून देतोय. आता तुम्ही MNC कंपनीमध्ये कामाला होते, एवढा चांगला जॉब होता, चांगला पॅकेज देखील असतं, पण हॉटेल कन्सल्टन्सी मध्ये घुसायचं का बरं डोक्यात विचार आला तुमच्या? तुम्ही दुसरं पण क्षेत्र निवडू शकत होते. खूप चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला असतो. पण मला एक आनंद असा वाटेल की अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 कॅटेगरीमध्ये काहीतरी मला चालू करायचं होतं.
बरोबर. ते तर एक तर फूड मध्ये असलं पाहिजे, शेल्टर मध्ये असलं पाहिजे किंवा क्लॉथिंग मध्ये असलं पाहिजे. अशा क्षेत्र कुठलं आहे तर क्लॉथिंग आणि कन्स्ट्रक्शन मध्ये जो लागणारा पैसा आहे हा थोडासा तेव्हा इन्व्हेस्टमेंट मोठ्या पद्धतीची होती आणि तेव्हा घरचे पण त्या सपोर्ट मध्ये किंवा कमर्शियलाइज एवढे स्ट्रॉंग नव्हते की आपल्याला त्या गोष्टी करू शकतील. मग त्याच्यामुळे मग सगळ्यात सोपं काय पकडलं की एक छोटं हॉटेल होतं जे ऑलरेडी सगळ्याच आमच्या सहित सगळं रेडी होतं, फक्त नाव बदलायचं होतं आणि चालू करायचं होतं. अशा पद्धतीने तो एक हॉटेलचा बिझनेस मला दिसला की कमीत कमी कॉस्ट मध्ये तो होऊ शकतो, म्हणून या क्षेत्रामध्ये मी आलो. त्याला तुम्ही ऍक्सिडेंटली म्हणा किंवा नंतर मग पॅशन माझं ते झालं. मग नंतर मला एका लेवलला काय झालं की लॉसेस बरेच होत गेले. म्हणजे आयुष्यामध्ये एवढे लॉसेस बघितलेत मी की ते माझ्या घरच्यांनी पण कधी बघितले नाहीत आणि मी पण वैयक्तिकरित्या बघितले नाही. पण एक गोष्ट मात्र जिद्दीवरती मी ठाम होतो की यार आता जे करायचंय, कारण स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत, जर तुम्ही आयुष्यात काही सक्सेसफुल झालात तर तुम्ही यशस्वी म्हणून तुम्ही लोकांपर्यंत दिसणार आहात आणि जर अयशस्वी झालात तर तुम्ही लोकांना म्हणू शकतात की हे करायचं नाही. तर मी म्हणलं कशात तरी आपण असणार आहेत आणि कशात तरी या देवाने जर आपली निर्मिती केलेली आहे आणि कुठेतरी आपण फिट बसणार आहे, कारण बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2दा करेक्ट टाइम दाखवतं. अशा पद्धतीची थॉट प्रोसेस माझी होती आणि त्याच अप्रोच खाली मी ठरवलं, म्हणून मग या क्षेत्रात आलो आणि आता या क्षेत्रामध्ये पॅशन म्हणून काम करतो. या क्षेत्रामध्ये सुरुवातीला सर्वात मोठं चॅलेंज काय होतं तुमच्यासाठी? सगळ्यात पहिल्यांदा स्टाफचा प्रॉब्लेम जेन्युअनली होता. म्हणजे स्टाफला कसं आहे, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये असं होतं की नियम टू नियमच काम आहे की एवढ्या दिवस काम केल्यानंतर या ठराविक अकाउंट या तारखेला आपल्याला ऑटोमॅटिकली पगार क्रेडिट होऊन जाईल. पण इथं तसं कुठलंच काम नाही. म्हणजे 9चा जो स्टाफला वेळ दिलेली आहे तो डायरेक्ट 9:30 पर्यंत येईल, मग आला तर येईल, नाही आलं तर येणार नाही. अरे मी म्हणलं हे सगळं इनडिसिप्लिनच सगळं चालू आहे. त्यामध्ये अनऑर्गनाइज सेक्टर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. याच्यामध्ये कुठलंच असं ऑर्गनाइज नाहीये की बाबा त्याला 9चा वेळ दिलेला आहे तर त्यांना 9:15 पंच करायला पाहिजे. सो मी ये जानने चला. मी याच्यामध्ये मी म्हणलं की या सगळ्या गोष्टी बघितल्या. युनिफॉर्म, अरे बाबा तू युनिफॉर्म का नाही घालत, तर नाही आम्हाला काय घालायचं माहितच नाही. कॅब घालायला पाहिजे. त्या पण गोष्टी दुसऱ्या हॉटेलला जाऊन बघत गेलो, त्या एक एक इम्प्लिमेंट करत गेलो. इम्प्लिमेंट करत असताना रेजिस्टन्स लोकांचे आले की हे आम्ही काय घालणार नाही, शूज काय घालायचे नसतात, सेफ्टी बिफ्टी काय नसतं, आम्ही येऊ आमच्या मर्जीने, जाणार आम्ही आमच्या मर्जीने. मी म्हणलं ह्या गोष्टी, मग मी त्या गोष्टी बघत गेलो कशा कशा पद्धतीने करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण स्टाफचा प्रॉब्लेम जो आहे तो याच्यामध्ये मला मोठ्या पद्धतीने मिळाला, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स सुद्धा मला स्टाफचा मिळाला. पण आता मला खूप अभिमान वाटतो आणि आत्मविश्वास वाटतो की स्टाफचा प्रॉब्लेम कधीच नसतो. स्टाफचा प्रॉब्लेम नाही. मी 100% होऊ शकेल, म्हणजे याच्यामध्ये टीका याच्यावरती माझ्या बाबतीत होईल, पण स्टाफचा प्रॉब्लेम हा खरंच नाही. जर तुम्ही बिलॉंगिंगनेस लोकांसोबत क्रिएट केलं, आजही आम्ही माणसं काही ठिकाणी सप्लाय करतो, हा व्यवसाय हा भाग वेगळा राहिला. पण मला एक म्हणायचंय की प्रत्येक माणूस एक लॉजिक समजून घ्या. प्रत्येक माणसाला कामाची गरज आहे आणि त्याला हे माहिती की मला काम केल्यावरच पैसे मिळणार आहेत. मग मला सांगा, जर तो तुमच्याकडे आल्यानंतर जर तो टिकत नाही तर तो त्याचा प्रॉब्लेम असणार आहे, पण हा कमी प्रमाणात असेल. त्याचं कारणच काय आहे की प्रत्येक जण कुठून तरी 2-4 हजार किलोमीटरवर येतोय, तर तो कामच करायला येतो. तो टिकत नाही, त्याची कारण आपण शोधत नाही, आपण डायरेक्ट क्रिटिसाइज करतो. बिकॉज वो इझी आहे ना. स्वतः झाकणं हे सगळ्यात कठीण काम आहे. तुमच्याला समोरच्या माणसाला दोष देणं हे सगळ्यात सोपं काम. त्याच्यामुळे काय, स्टाफचा प्रॉब्लेम हे वन वे कम्युनिकेशन. तुम्ही स्टाफला विचारलात का की अजून दुसरा कोणता प्रॉब्लेम, तर यू विल गेट द आन्सर. त्याच्यामुळे मला नाही वाटत की स्टाफचा प्रॉब्लेम आहे आणि स्टाफचा प्रॉब्लेम खरंच कधी येत नाही. बिलॉंगिंगनेस क्रिएट केलं तर स्टाफ टिकतो. पण तुम्ही असे पहिले व्यक्ती जे माझ्या पॉडकास्टला आलेत आणि ते म्हणतात की स्टाफचा प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत खूप सारे पॉडकास्ट घेतलेत, प्रत्येक व्यक्तीला विचारलं की सर्वात जास्त प्रॉब्लेम कुठे येतो, ते बोलतात स्टाफचा. यस, खूप कॉमन प्रश्न आहे आणि प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही नाही म्हणताय, आता तुमच्या पद्धतीनं तुमच्याकडून जे लोक कामं करतात त्यांना रिझल्ट आलेला आहे आणि बरेच लोकांचे फीडबॅक देखील मी पाहिलेले आहे. तुमचा पहिला हॉटेल प्रोजेक्ट कुठला होता आणि त्यातून तुम्ही काय शिकले? माझा पहिला प्रोजेक्ट आहे दालचिनी म्हणून, जे मला तेव्हा नावामध्ये खूप व्यवस्थित आणि विचार करून ते नाव ठेवलं होतं आणि 2017 मार्चचा हा प्रोजेक्ट आहे. तिथून मी साधारणपणे त्याला 2 वर्ष 2.5 वर्ष तो रन केला. पण त्याच्यातलं लर्निंग मला मॅक्झिमम मिळालं की कॅशचा पैसा जो आलेला असतो तो आपला नसतो. त्याच्यानंतर आपण हॉटेल जे ओपनिंग करून ठेवलेलं आहे ते वेळेत यायला पाहिजे मालक सुद्धा. त्यानंतर सिस्टीम बेस्ड धंदा केला पाहिजे. आपण कस्टमर बेस्ड किंवा मॅन बेस्ड बिझनेस करून उपयोग नाही. त्याच्यानंतर क्युझिन ठरवत असताना त्याचा विचार करायला पाहिजे की कोणत्या ठिकाणी कोणतं क्युझिन चालणार आहे, मेनूचं कॅल्क्युलेशन ठेवलं पाहिजे, प्रोडक्शन कॉस्ट कशी आहे, कमर्शियलाइज कशा पद्धतीने करू शकतो, सेल्स कसा वाढवू शकतो, अशा सगळ्या गोष्टीचं जे इथंभूत नॉलेज आहे ते मी अनुभवात नाही तिथे शिकत गेलो. कसं आहे की मी सुरुवातीला जेव्हा
तो प्रोजेक्ट केला होता तेव्हा मला हे माहित होते की आपल्याला मेनू ठेवायचं तर आपण कसं करतो 2-4 हॉटेल बघणार त्यातले जे सगळे फोटोज काढून आणणार आपण एक एक्सेलवर टाकणार हे छान वाटते ते छान वाटते एकदा शेफला सांगणार कुकला सांगणार ते चालू करून टाकणार आणि तेव्हा शेफही माहित नव्हता की त्याला शेफ म्हणावं लागतं आम्ही म्हणायचो कुक किंवा वाचतात सगळेच लोक त्याच पद्धतीने म्हणतात बरोबर. आणि मग त्याच्यातनंच ही गोष्ट बघत गेलो की यार हे आयसी चालतंय आणि मग ती गोष्ट बघितली पण मी म्हणलं याला थोडंसं व्यवस्थित आपण ऑर्गनाईज कसं करू शकतो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकलो कस्टमर आल्यानंतर कसं बोललं पाहिजे म्हणजे लोक तर म्हणायचे तुला कळत नाही का हे लवकर मला गरम पाहिजे तर आपण मी सुरुवातीला पण म्हणलोय सर थांबा ना तुम्हालाच कळत नाही का की आत्ताच ऑर्डर सांगितली वेळ लागत असतो बरोबर. ह्या सुद्धा गोष्टी माहित नव्हत्या पण ह्या गोष्टी किती आदबीने बोललं पाहिजे किती हॉस्पिटॅलिटी दिली पाहिजे त्याला किती नम्रपणे बोललं पाहिजे जो ताठरपणा आहे जी आणायला पाहिजे ती सगळी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीने दिली आणि ते मला दालचिनीने शिकवलं. आता सामान्य लोकांना समजेल असं कन्सल्टंट म्हणजे काय असतो हॉटेल कन्सल्टंट म्हणजे काय असतो आणि तो काम काय करतो बऱ्याच लोकांना माहित नाही ही गोष्ट. कन्सल्टंट म्हणजे एक तुमचा हॉटेलचा एक सल्लागार जो फक्त तुमच्याबद्दल विचार करतो तो बाकी कुठल्याच बाबतीत विचार करत नाही तो जो मालक असणार आहे फक्त त्याचाच विचार करतो की त्याचा कसा फायदा होईल त्याचे कुठे पैसे वाचतील त्याचं नुकसान कसं टाळता येईल त्याचा फायदा कुठे करून देता येईल तो मार्केटला टिकेल कसा त्याने जी लावलेली पैसे आहेत ते योग्य ठिकाणी योग्य वेळेला कशा पद्धतीने मिळतील त्याच्यानंतर त्याच्यासोबत कुठलं अशी फ्रॉडलंड कुठली गोष्ट नाही झाली पाहिजे एखादी अडचण त्याला आली नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टीचं तुमचा जो चांगला विचार करत असतो तो एक हॉटेलचा सल्लागार तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये काय आहे तर अजून थोडंसं डीप जायचं म्हणलं तर या गोष्टी करत असताना हॉटेलची जागा कशी निवडायला पाहिजे त्याच्यात क्युझिन कसं ठेवायला पाहिजे मेनू कोणता ठेवायला पाहिजे फायनान्शियल स्टेटमेंट काय असतात फायनान्शियली डिसिप्लिन कशी लावता आली पाहिजे करंट अकाउंट मध्ये पैसे ठेवायला पाहिजेत का किती टर्नओव्हर नंतर जीएसटी लागतं त्याच्यानंतर जीएसटी लागल्यानंतर तुम्हाला आयटीआर भरावा लागतो का त्यानंतर सीएला नेमके काय काय प्रश्न करायचे आहे लायसन्सेस काय लागतात त्यानंतर स्टाफ मिळतो कसा त्याचं ब्रीफिंग काय आहे ट्रेनिंग काय आहे प्रोडक्शन कॉस्ट कशी काढायला पाहिजे सेल कॉस्ट कशी काढायला पाहिजे ड्रेनेज सिस्टीम काय आहे वॉशरूम किती करायला पाहिजे किती लोकांची कॅपॅसिटी करायला पाहिजे त्याच्यानंतर वॉशरूम किती ठेवू शकतो आपण हाईट काय घेतली पाहिजे वॉशरूमची सिटिंगची किती घेतली पाहिजे किचन मध्ये लाईट कोणत्या रंगाचे पाहिजे अँबियन्स मध्ये किती रंगाचे लाईट पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे जर लाईट लावले तर तुमच्याकडे कोणता कस्टमर येऊ शकतो सोफा सिटिंग कशासाठी आहे चेअर सिटिंग कशासाठी आहे कुशनिंग सिटिंग कशासाठी आहे पार्किंगची दिशा कोणत्या ठिकाणी पाहिजे हॉटेलचं जी दिशा आहे ती कोणत्या ठिकाणी पाहिजे याच्याही पेक्षा जास्तीत जास्त गोष्टी सुद्धा आम्ही याच्यामध्ये कव्हर करत असतो आणि हे बेसिकली काम आहे हॉटेल कन्सल्ट. एखादं लॉस मध्ये चालणारं हॉटेल प्रॉफिट मध्ये कसं आणता हे बा याच्यासाठी आम्ही काय करतो की आमची थॉट प्रोसेस आहे की आम्ही ऑन साईट जातो ऑन साईट गेल्यानंतर जी आमची पॉलिसी आहे किंवा आम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये काम करतो आम्ही त्या ठिकाणी साईटवरती गेल्यानंतर त्याचा जर हायवे असेल तर आम्ही त्याचा रोड चेक करतो आतमध्ये कशामुळे लॉसेस आहेत तर हे चर्चा आम्ही मालकासोबत करतो की तुमचे काय काय अडचणी आहेत याच्यामध्ये काही लोकांचे सेल्स वाढत नसतो तर आता एक प्रामुख्याने काय वाटतं की सेल वाढत नाही म्हणजे तुमचं मार्केटिंग तुम्ही करायला पाहिजे तर हे फक्त सोल्युशन नसतं सोल्युशन तुमच्या मेनूत दडलेलं आहे तुमच्या सिटिंग अरेंजमेंट मध्ये दडलेलं आहे तुमच्या किचनच्या दिशेत दडलेलं आहे तुमच्या माणसात पण दडलेलं आहे की जो सेल वाढत पण हे कधी कळतं की तिथे गेल्यानंतर कळतं आणि ऑन साईट गेल्यानंतरच ह्या गोष्टी कळतात. एखादं लॉस मध्ये चाललेलं हॉटेल प्रॉफिटेबल करण्यासाठी महत्वाचं काय आहे की तुमचं क्युझिन बरोबर आहे ते टार्गेट ऑडियन्स बरोबर निवडलेलं आहे का तुमची जी जागा आहे ती योग्य ठिकाणी आहे का त्याच्यानंतर वास्तूनुसार ती गोष्ट बरोबर आहे का त्यानंतर कस्टमर आम्ही अनालिसिस सुद्धा ते प्रॉपरली करतो की कस्टमर एखादा आलाय आपल्या ऑन साईट जर कस्टमर आले त्यांनी काय ऑर्डर केले त्याला जाऊन फीडबॅक विचारतो त्यानंतर आल्यानंतर त्याचा फीडबॅक काय आहे तो घेतो त्यानंतर नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे ती एकदा गोष्ट क्रॉस चेक करतो अशा सगळ्या गोष्टी ऑनसाईट गेल्यानंतर आम्हाला बघायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी काय आहेत की लोक व्हाईट बोर्ड करून टाकतात हॉटेलचा बोर्ड हा व्हाईट पण व्हाईट हा बेसिकली तुम्हाला एक ऑफिशियल फील देतो तिथं ती गोष्ट करून उपयोग नाही हॉटेल बेसिकली चालतं कशावरती तर फूड वरती चालत नाही हॉटेल चालतं हा फूड एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला अनुभव देण्यासाठी हॉटेल ही इंडस्ट्री चालत असते. फूड तर घरी पण मिळतं फूड ही गोष्ट अशी आहे की ही घरी पण मिळते मला सांगा तुम्ही घरी पराठा करू शकत नाही डोसा करू शकत नाही बिर्याणी करू शकत नाही चपाती करू शकत नाही का पनीर बटर मसाला बनवू शकत सगळं तुम्ही घरी बनवू शकता बरं फक्त ही क्युझिन नाही तर तुम्ही पिझ्झा बनवू शकत नाही सँडविच बनवू शकत नाही शेक बनवू शकत नाहीत का मॉकटेल बनवू शकत नाही सगळं करू शकतो पण बाहेर जातो आपण याच्यासाठी की एक अनुभव घेण्यास आणि लोक इथं मिसिंग मिळतात बऱ्याच वेळेला या गोष्टीचे आमच्याकडे काही पॉइंटर्स आहेत ह्या गोष्टी आम्ही ऑनसाईट जातो त्या हिशोबाने सगळ्या क्रॉस चेक करतो म्हणजे तुमचं सेल पासनं ते जागेचं लोकेशन पर्यंत सगळ्या गोथ्रू केल्यानंतर लोकांशी चर्चा केल्यावरती मालकाशी म्हणा स्टाफशी म्हणा मॅनेजरशी म्हणा हेड शेफशी म्हणा मोरीतल्या एखाद्या मावशीची म्हणा इथं चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या पद्धतीने त्यांच्या अडचणी दिसतात कस्टमरशी चर्चा करतो आणि त्याच्यानंतर त्या सोल्युशन पर्यंत आम्हाला जाता येतं आणि तिथून पुढे मग ते हॉटेल येस चांगल्या तिथून ते चांगल्यापैकी आम्हाला ते प्रॉफिटेबल करता येतं आणि सजेशन देता ना हॉटेल मालकाला Yes. तिथून पुढे जो काही असेल ते
तुम्ही Yes. काम चालू करता. Yes. एखाद्या हॉटेलमध्ये जर तुम्ही स्वतः जेवायला गेले तर सर्वात पहिले तिथं कुठली गोष्ट बघता? सगळ्यात आधी गेल्यानंतर क्लिनलीनेस. तिथलं जे क्लिनलीनेस असतं ना त्याच्यावरनं त्यांचा बिझनेस काय आहे तो कळतो. ज्याच्याकडे अस्वच्छता आहे तेव्हाच लक्षात आलं की यांचा फायनान्सचा गडबड झालेली आहे, कारण त्यांनी माणूस ठेवला असता ना क्लिनलीनेस करायला. जिथे क्लिनलीनेस प्रॉपर आहे तिथे अकाउंट चांगलं आहे. ह्या गोष्टीचं हे लॉजिक. आता मी बऱ्याचशा हॉटेल्स वरती पहिलं फूड ब्लॉगिंग करत होतो, ट्रेंडिंगला चाललेल्या, जाऊन आलो, पैसा भरपूर कमावला, पण नव्हतं काही ठिकाणी स्वच्छता, तरी पण कस्टमर होतं त्यांना. मग काय समजता येईल या गोष्टी? एक लक्षात घ्या, अशा ज्या गोष्टी आहेत या हाईप क्रिएट केलेल्या, या ट्रेंडिंग मध्ये चाललेल्या गोष्टी आहेत, ह्या लॉंग टर्म चालत नाही. मला सांगा, तुम्हाला आज तर आपण जी पॉडकास्ट इथे करतोय, इथे अस्वच्छता असती तर आपण जास्त वेळ बसलो असतो का स्वच्छता आहे म्हणून जास्त वेळ बसतोय? स्वच्छता आहे म्हणून. एक्झॅक्टली. म्हणूनच आपण काय आहे की सायकोलॉजी म्हणा किंवा माणसाला कधी एखादा घाणेरडा रंगाचा शर्ट माणूस घालून चालेल का? त्याला नीटनेटकं छान टापटीपच राहायला आवडतं. अशा ठिकाणी तो तिथे जातोय, फक्त तो ट्रेंड बघायला जातोय, त्यांनी हाईप क्रिएट केलेली आहे म्हणून जातोय. पण अशा ठिकाणी जर त्यांनी क्लिनलीनेस मेंटेन केला ना तर ते हॉटेल नेक्स्ट लेवल आणि ते पीक वरती जाईल, जे नेहमी सस्टेन राहील. आणि मला नाही वाटत ज्या ठिकाणी तुम्ही आता मला अनुभव सांगताय की ते जेव्हा तो कस्टमर तेव्हा होता, तो आजही तोच तसाच त्याच पद्धतीने तेवढेच लोक आज तिथे जेवतात. फ्युचर आहे का त्या हॉटेलांना? अजिबात नाही. का? त्याचं कारण काय आहे की ज्या बेसिक गोष्टी मेंटेन करायला पाहिजे हॉस्पिटॅलिटीमध्ये. हॉटेल हे फक्त 5 अक्षरी शब्द नाहीत, ते एक मोठी इंडस्ट्री आहे. याच्यावरती जग चालते. सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे इंडिया रेव्हेन्यू मध्ये हे देत असतं आणि ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये खूप फॅक्टर आहेत. म्हणजे लोकांना सर्व्हिस कशा पद्धतीने द्यायची आहे. तुम्ही जर 5 स्टार मध्ये तुम्ही गेलात तर व्हॅले पार्किंग कशाला म्हणतात? तुम्ही फक्त गाडी आणतायत आणि गाडी सोडून तुम्ही निघून जातात हँडब्रेक ओढून. मला सांगा, तिथून तुमची गाडी येऊन एकही वस्तू गायब होणार नाही, जशाला तशी वेळेत येणार. तुम्ही आल्यानंतर बरोबर त्यांना माहिती की या सरची गाडी कोणती, असं कधी मिस झालंय? मला सांगा, ही सर्व्हिस आहे. हा एक अनुभव तुम्हाला शेअर करतोय. सेम जर तुम्ही कोणत्या ठिकाणी जर राहायला गेलात तर आल्यापासून या माणसांचं हे लगेज आहे ते त्याच रूमला प्रॉपरली जातात. रिमोट कुठे दाबायला पाहिजे, सर याचं हे बटन आहे, गरम पाण्याचं आहे, इथे टॉवेल ठेवलेला आहे, त्याचं सोप ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ह्या दाखवणे, दिस इज सर्व्हिस. बरोबर. फूड फक्त फूड नसतं तर त्याच्यामध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. लोक पिझ्झा देतात आणि त्याच्यातल्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, हे सुद्धा द्यायचं विसरून जातात. तर मला याच्यातून काय सांगायचं की हे जे बेसिक आहेत नॉलेज, पहिले हे घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने ही इंडस्ट्री वर्क करत असते. त्याच्यामुळे प्रॉपरली या थ्रू जर गेलात तरच हे बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतात. बरं, आता त्या लोकांना जर सपोज आहेत, काय लोकांनी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने चालू केलेत हॉटेल, स्वच्छता वगैरे म्हणताय, क्वालिटी क्वांटिटी. काही लोक आणखीन पण आहेत ज्यांनी आणखीन नाही केलेली सुरुवात. त्यांनी जर सुरुवात नाही केली तर बेडा गर्क आहे. बरोबर. हो. आणि जर त्यांना चांगलं करायचं असेल म्हणजे कशा पद्धतीने करू शकतात? हे बघ, त्यांनी जर चालू करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जागा ही मोक्याची असली पाहिजे. ऑलरेडी जागा तर आहेत त्या लोकांकडे, बरं. ज्यांचे ट्रेंडिंग मध्ये हॉटेल चालेत, हायवेच्या कडेला आहे कुठलं. काही हॉटेल्स तर असे आहेत की जे छोट्या छोट्या गावांमध्ये, पण त्यांना कस्टमर आहे. आता ते म्हणतात ट्रेंड आहे किंवा क्वालिटी देतात किंवा वेगवेगळे ऑफर्स आहेत. प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे. कोणी ऑफर लावून धंदा करतंय, कोणाचं चांगलं नाव झालंय म्हणून धंदा चालू आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मग त्या लोकांनी काय केलं पाहिजे? हे बघ, त्या लोकांनी जे आता एक्झिस्टिंग आहेत त्यांनी काय केलं पाहिजे की मार्केटिंगची जी पद्धत आहे ती बदलली पाहिजे. सगळ्यात सोशल पहिल्यांदा मीडियावर तर चालू आहे त्यांचं, ऑब्व्हियसली चालू राहणार आहे. पण त्याला मी काय म्हणतोय की बिझनेस करणं आणि तो सस्टेन बिझनेस करणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. एखादी कंपनी, टाटा ग्रुप तुम्ही बघितला, 120 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. बरोबर. सगळे जनरेशन त्यांनी बघितले. तो एक झाला स्थिर बिझनेस, मॅच्युअर्ड बिझनेस. बिझनेसचं सुद्धा वय असतं. हा, आता कालचं एखादं बाळ डायरेक्ट आलं आणि डायरेक्ट ते डॉक्टर डिग्री घेऊन बाहेर पडलं. मला सांगा, त्याला काय कळणार आहे? ऑपरेशन करायला पाहिजे, नेमकं काय त्याला नॉलेज आहे ते काहीच माहित नाही ना. त्याच्यामुळे काय आहे की जेवढं वर आलेलं आहे तेवढंच ताकदीनेच खाली जात असतो. हे निसर्गाचा नियम आहे. आणि अशा वेळेला त्यांनी एकच गोष्ट करायला पाहिजे की सोशल मीडियाची जी पद्धत आहे ती थोडीशी बदलून अँबियन्स मध्ये क्रिएट केली पाहिजे. प्रॉपरली सिस्टीम मध्ये आले पाहिजे, प्रॉपर माणसं लावली पाहिजे. त्याचं ग्रुमिंग आहे का, केस कापलेले आहेत, दाढी केलेली आहे का, बुटाची लेस लावलेली आहे का, शर्टिंग केलेलं आहे का, केस कापलेले आहेत का, अशा व्यवस्थित गोष्टी बघून असा स्टाफ तिथे मेंटेन झाला पाहिजे. किचन हायजीन मेंटेन झालं पाहिजे. सर्व्हिस देतानाची आदब जी पाहिजे ती प्रॉपरली पाहिजे. नम्रता तिथे मेंटेन झाली पाहिजे. बाहेर म्हणजे अँबियन्स एक प्रॉपर क्रिएट केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ती लोक टिकणार आहेत आणि तेव्हाच फॅमिली तुमच्याकडे टिक. मुळात एक सिक्रेट अजून एक सांगतो की रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर मॅक्झिमम फॅमिली आल्या पाहिजे. आता काय झालंय, सोशल मीडियामुळे बऱ्याच लोकांना फेम मिळाला. आता त्या फेम मुळे काय होतंय की ह्या क्षेत्रामध्ये चांगले बिझनेस चालू आहे, पण हा त्याला ट्रोल करतो, तो ह्याला ट्रोल करतो. आता ह्या गोष्टीमुळे व्ह्यूज भरपूर मिळेल, पण ह्याच्यामुळे बिझनेस वरती परिणाम होईल का? काय होणार आहे? एक लक्षात घ्या, आपल्याला वाटतं की हे तेवढं सोपं आहे की आपण कोणाला तरी
क्रिटिसाइज करतोय, यू विल गेट द व्ह्यू, यू विल गेट फॉलोअर ऑल्सो. पण एक लक्षात घ्या, याला फ्युचर अजिबात नाहीये. त्याचं कारण काय की लोक तुमच्या बॅक बिचिंग करतात, लोक मागं नावं ठेवतात. तुमच्या समोर तर तुम्हाला तर त्यांना कंटेंट म्हटलंय, वो टाइमपास आहे उनके लिए. पण तुमच्यासाठी तुम्हाला जेवढं सिरियसली त्यांनी घ्यायला पाहिजे अजिबात तसं होणार नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, लोकांना क्रिटिसाइज करताना किंवा अशा एकमेकांना ट्रोल करून गोष्टी जर करत असेल तर मला असं वाटतं की त्या लोकांनी स्वतःच्या बिझनेसवर फोकस केला पाहिजे की फ्युचर काय आहे. मला सांगा, रेस्टॉरंट बिझनेस सोडून आता लोक क्लाउड किचनला शिफ्ट होत आहेत. मुंबईला लोकांनी किचन बनवणं बंद केलंय, कन्स्ट्रक्शन डेव्हलपरनी, बिल्डर, की त्यांच्यासाठी किचन हा कॉन्सेप्टच नाहीये. डायरेक्ट एक हॉल आहे, एक बेडरूम आहे, एक छोटंसं पॅन्ट्री आहे. कारण त्या दोघांनाही नवरा बायकोला माहिती आहे की एक 10 वाजता ते दोघेही येतात, फक्त जेवण करतात आणि त्या फक्त जेवण करण्यासाठीची 500 स्क्वेअर फीट जागा, 300 स्क्वेअर फीट जागा कशाला द्यायची. फक्त छोटंसं ते करतात, 50, 60, 70 स्क्वेअर फीट मध्ये. फक्त पॅन्ट्री, चहा कॉफी बनलं पाहिजे जर कोणी नातेवाईक आलेत तर, आणि डायरेक्टली ऑर्डर तुम्हाला करायची झोमॅटो स्विगीवर. अहो, अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही इंदोरची एखादी गोष्ट आज इथे ऑर्डर करू शकता. तुम्ही हैदराबादची बिर्याणी पुढच्या 4 तासात तुम्हाला पुण्यात मिळू शकते बाय फ्लाईट. अशा गोष्टी मार्केट त्या दिशेने चालू आहे. हा ट्रेंड त्या लोकांनी बघितला पाहिजे. फक्त हॉटेल जर करत बसलो ना तर ट्रेंड काय चालू आहे, मार्केटचा सर्व्हे काय चालू आहे, गव्हर्नमेंट किती मोठ्या पद्धतीने प्रोजेक्ट घेऊन येते, त्यानंतर फूड हब एक नवीन कल्चर तयार होते, तुमचे क्युझिन बदलत चालले आहेत. आपण एकच कॉन्सेप्ट घेऊन चाललोय तर लोक एशियन पर्यंत गेले, त्याच्या पुढे त्यांचे क्युझिन शिफ्ट झालेले आहे. आता प्रत्येक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कोल्ड कॉफी बऱ्याच लोकांना आधी माहित नव्हती, पण गेल्या 10-15 वर्षापासून एवढं डॉमिनेंट झालंय कोल्ड कॉफी. फक्त एक मी प्रोडक्ट तुम्हाला सांगितलं. असं जर तुम्ही एशियन बऱ्याच लोकांना माहिती आहेत आता. या लोकांनी त्याही गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे की जग कुठे चाललंय, भारत कुठे चाललाय, लोक कुठे चाललेत, गव्हर्नमेंट कुठे चाललंय. त्या हिशोबाने जर आपण केलं तर आपला फोकस थोडासा शिफ्ट होईल. लोकांना ट्रोल करण्यापेक्षा या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने आपण ग्रो अप करू शकतो. सर, आता किचन आणि क्लाउड किचन मध्ये काय फरक असतो? आता मला पण एक्झॅक्ट माहित नाही क्लाउड किचन काय असतं आणि बऱ्याच लोकांनाही माहित नाही. आता तुम्ही काम करताय, तुम्ही क्लाउड किचन म्हणता. किचन आणि क्लाउड किचन मध्ये काय फायदा असतो क्लाउड किचन मध्ये आणि काय फायदा नाही किचन मध्ये? दोन गोष्टी काय आहे? या दोन्ही गोष्टी मी केल्या असल्यामुळे मी अति म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगू शकेन. येस सर. याच्यात महत्वाचं काय आहे की क्लाउड किचन हा जो कॉन्सेप्ट आहे, इथे एक घोष किचन आपण ज्याला म्हणू शकतो की तिथे कस्टमर येत नाही. ते फक्त तुमचं किचन आहे. तुम्हाला जे प्रिपेअर करायचं आहे ते तुम्ही किचन वरनं तयार करू शकतात. आणि झोमॅटो, स्विगी हे 2 ऍग्रिगेटर आता डॉमिनेटिंग आहेत आणि ते चांगल्यापैकी इथे बिझनेस करतात इंडियामध्ये. तर त्यांच्या पोर्टलला ऑर्डर येतात आणि तेव्हा झोमॅटोचा किंवा स्विगीचा रायडर तुमच्या लोकेशनला येऊन ती ऑर्डर पिक करतो आणि तुमच्या लोकेशन पर्यंत आणून देतो. हे झालं क्लाउड किचन कॉन्सेप्ट. रेस्टॉरंट बिझनेस म्हणजे तिथे कस्टमर वॉक करत येतात, तिथे वॉकिंग येतात, ते अनुभव घ्यायला येतात, तुमचं फूड खायला येतात. दॅट इज रेस्टॉरंट, प्युअरली रेस्टॉरंट बिझनेस. किचन म्हणजे रेस्टॉरंट मध्ये जे असतं ते किचन. आणि ऑनलाईन जो बिझनेस करतात, समजा झोमॅटो, स्विगी, ज्यांच्या ऑर्डर जिथं पडतात ते क्लाउड किचन. आता सर्वात कॉमन प्रश्न आहे, आता खूप सारे फ्रँचायझी लोक घेत आहेत. आता माझ्यासारखा जर एखादा युवक बघत असेल तर हा याचं खूप चाल, मनात इच्छा होती की घेतली पाहिजे. फ्रँचायझी घ्यायला पाहिजे का नाही, का स्वतःचा ब्रँड तयार केला पाहिजे? तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? एक लक्षात घ्या, जर चांगल्या ब्रँडची फ्रँचायझी असेल त्यांचं आधी तुम्ही चेक करा की ते किती वर्षापासून एस्टॅब्लिश्ड आहेत, त्यांचं पास्ट काय आहे, त्यांनी आयुष्यामध्ये काय काय गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या आहेत. जर तसा एखादा ब्रँड तुम्हाला मिळाला तर तो तुम्हाला नक्कीच सपोर्ट देणार असेल. ते तुम्ही करायला पाहिजे. जसं की मॅकडॉनल्ड, म्हणजे आज जर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मॅकडॉनल्डची फ्रँचायझी जर तुम्ही घेतली तर तुम्ही मिलियनेअर होणार. एवढं कन्फर्मली काय सांगू शकतो आपण शुअर शॉर्ट की त्यांचा बिझनेस तेवढा आहे. एक आउटलेटचा बिझनेस 5-5, 6-6 लाख रुपये. पुण्यातला बिझनेस साधारणपणे 7-8 लाख रुपये पर डे आहे. एक मोठं इंडस्ट्रीचं वर्क केल्यासारखं हे कल्चर आहे. त्याच्यामुळे हे जे आहेत हे कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगू शकतो. तरी पण इन्व्हेस्टमेंट साधारणपणे कोट इन्व्हेस्टमेंटच आहेत. येस, नाही त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंट. पण जर तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस करायचा असेल आणि जर फ्रँचायझी बिझनेस करायचा असेल तर ते तेवढे रिप्युटेड पाहिजे. सगळ्या गोष्टी लिगली ते स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यानंतर मी असे काही फ्रँचायझी बघितले ज्यांचे लिगली सुद्धा ते स्ट्रॉंग नाही आहेत की ते फ्रँचायझी द्यायचा त्यांना गव्हर्नमेंटने पण अधिकार दिला नाही तरी त्यांनी फ्रँचायझी दिला. असे 2 ब्रँड आम्ही स्वतः जाऊन बंद करून आलो. त्याचं कारण काय, कायद्याने कारवाई होऊ शकते का? 100% मोठी होऊ शकते. म्हणजे घरदार विकून एवढे पैसे देऊ शकतात, एवढं मोठं ती पेनल्टी आहे. काय बरं, याचं कसं काय, म्हणजे त्याचा पेनल्टी कशी पडू शकते? काय आहे की आता एका ठिकाणचं तुम्हाला सांगतो, आता तुमचंच पॉडकास्टचं नाव आहे बोलून टाकरे हे आहे आणि जर याला तुम्ही तुमचं आहे ते आणि त्याला तुम्ही लिगली स्ट्रॉंग करून ठेवलेलं आहे रूल्स नुसार, जर ते मी पण वापरू लागलो उद्या बोलून टाकरे 2 नावाचं युट्यूबला मी चॅनल चालू केलं तर तुम्हाला जर तुम्ही लिगली स्ट्रॉंग असाल तरच तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता. जर नसेल तर मी तुम्हाला तुमचं चॅनल असल्याचा मी दावा लोकांना दाखवू शकतो की यार ऑलरेडी तुमचं नाव आहे, मी तुम्हाला प्रिटेंड करतोय किंवा तुम्हालाच मी कॉपी पेस्ट करतोय. मी लोकांना दाखवते की मी असाच आहे, मी यांचाच आहे.
बरोबर. तिच्यामुळे काय आहे की ह्या गोष्टी स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. आणि जर अशी पण लोक फ्रँचाईज देतात जे लिगली पण स्ट्रॉंग नाही आहेत, त्याच्यामुळे काय आहे, या आधी लिगली स्ट्रॉंग झाले पाहिजेत. आणि फ्रँचायझी कोणाची घ्यायची तर जे सगळ्या गोष्टीत हे परिपूर्ण आहेत अशा लोकांची घ्या. पण माझं प्रामुख्याने मत असं आहे की स्वतःचा जर ब्रँड चालू केला, तुम्हाला एक बिलॉंगिंगनेस चांगलं क्रिएट होऊ शकतं, तुम्हाला एक अनुभव खूप चांगला मिळू शकेल, मोरली तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकतात. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही गोथ्रू केलं तर तुम्हाला एक अनुभवाची जी जमापुंजी आहे ती भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या लेवलवर घेऊन जाऊ शकते. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की जर ओन ब्रँड तुम्ही चालू केला तर अनुभव पण मिळेल आणि पैसे पण मिळेल. नवीन हॉटेल सुरू करताना सर्वात महत्वाच्या 5 गोष्टी कुठल्या तुम्हाला काय वाटतं? एक जागा आहे, स्टाफ आहे, मॅनेजमेंट आहे, स्वतःवरती ठाम विश्वास आहे आणि मी कधीच खचून जाणार नाही, ही एक स्वतःशी बांधलेली कमिटमेंट आहे. किती वर्ष वेट केला पाहिजे व्यवसाय चांगला चालण्यासाठी? साधारण 2 ते 3 वर्ष. आणि फायनान्शियली कंडिशन कशी असली पाहिजे? सुरुवातीपासूनच प्रॉफिटेबल असलं पाहिजे. एक्झाम्पल, जर आता हॉटेल इंडस्ट्री आपण जर चालू करतोय आणि जर दिवसाला 10,000चा सेल झाला आणि माझा जर खर्च साधारणपणे 11,000, तर मी पहिल्यांदा बाकीचे सगळं काम सोडेल, पहिले तो 15,000 कसा जाईल मी पहिले याचं कॅल्क्युलेशन करेल. लोक काय म्हणतात 11,000चा खर्च येतो, चला 12,000 करू, वैसा कॅल्क्युलेशन नाही होतं. तुम्ही डायरेक्ट 15,000 किंवा 20,000चं कॅल्क्युलेशन लावा, त्यामध्ये तेवढे पैसे येतील. आणि आल्यानंतर ताबडतोब खर्चाला पैसे आले की लगेच लोक प्लॅन करतात हॉटेल इंडस्ट्रीतले, कारण कॅश फ्लो आहे ना, पैसा हातात दिसतो, लगेच त्याचे खर्च चालू होतात. लगेच चला आपले सेव्हिंग नाही, हॉटेलचे पैसे पेट्रोल डिझेल टाकून चला आपण कुठेतरी गेलोय, आपण ती गोष्ट करून टाक. ही जर गोष्ट केली तर मग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अडचण येते. त्यामुळे फायनान्शियल डिसिप्लिन ती पहिले मेंटेन झाली पाहिजे. आलेले पैसे पहिले करंट अकाउंटला सेव्हिंग करून ते तुम्हाला अडचणीच्या काळात नेहमी मदत करा. आणि या इंडस्ट्रीला इंडस्ट्री म्हणून बघा, फक्त हॉटेल हे नाही किंवा हे फक्त कॅफे नाही, तर हे चालतं फिरतं इंडस्ट्री. मेक शुअर की तुम्ही स्वतःला कन्सिडर करा या पद्धतीने आणि या बिझनेस प्रॉफिटेबल करण्यासाठी या गोष्टी तुम्ही करू शकता. एखाद्याला हॉटेल टाकायच्या वेळेस त्यांनी लोकेशन कशा पद्धतीने निवडलं? हॉटेल टाकत असताना ती मोक्याची जागा पाहिजे. कशी? तिथे कॉर्नर्स पाहिजे. कॉर्नर जर नसेल तर आजूबाजूला एखादं तुमच्याच फूड इंडस्ट्री मधलं एखादं दुकान आहे का, शॉप आहे का, याचा प्लॅन होतो. जर तशी गोष्ट असेल तर तुमचे चांगले चान्सेस आहेत तुमचं हॉटेल चांगलं चालू. दुसरी गोष्ट, असं सेम असल्यावर 100% कॉम्पिटिशन वाढेल असं वाटत नाही? एक लक्षात घ्या, जिथे कॉम्पिटिशन आहे तिथे बिझनेस. एक एक्झाम्पल सांगतो, जर आता चहाचं दुकान माझं आहे आणि चहाच्या दुकानाच्या शेजारी चहाचं दुकान चालत आहे, कारण जर माझं चहाचं दुकान असेल तर मी ऑलरेडी कस्टमर आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय. माझ्या बाजूच्या नवीन दुकानदाराला तो ऑलरेडी रेडी कस्टमर मिळणार, तो सुद्धा त्याचं ओन मार्केट तयार करतो, तो सुद्धा कस्टमर घेतोच आहे, गेन करतो. कमी नाही होणार का? अजिबात नाही होणार. 10 वर्षापूर्वी 120 कोटीचा देश होता, आता 150 कोटीचा देश आहे. या प्रत्येकाला काहीतरी ना काहीतरी लागणार आहे. जेवढे लोक वाढतात तेवढे बिझनेस पण वाढतात, जेवढे बिझनेस वाढणार आहे तेवढे लोक वाढतात. या हिशोबाने हे कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली ते डायव्हर्ट होत आणि डिमांड मार्केटला क्रिएट होते. म्हणूनच या गोष्टी तयार. मेक शुअर जिथे बिझनेस चालू होत तिथे कस्टमर पण तुम्हाला मिळत राहणार आहे. त्याच्यामुळे यू डोंट वरी अबाउट द कस्टमर. 150 कोटीचा देश आहे, अजिबात काही काळजी करू नका. तुम्ही कोणताही बिझनेस चालू करा, यू विल गेट द कस्टमर. पण इथे इंडियामध्ये चॅलेंज काय आहे की तुम्हाला रिटेन्शन ऑफ द कस्टमर, लॉयल एक महत्वाचे आहे. आणि तुम्ही कस्टमर किती वर्षापर्यंत किती दिवसापर्यंत टिकून ठेवू हे मोठं. एखाद्याला हॉटेल टाकायचं तर लोक बजेट प्लॅनिंग मध्ये कुठं चुकतात? लोक प्लॅनच करत नाहीत की फक्त 20 लाखाचं टाकायचंय, आपल्याला माहिती 20 लाखात होते, टाकून देतात. हॉटेल चालू झाल्यानंतर 3 महिन्याचा बॅकअपचा पैसा, स्टाफ जर आपल्याला 1ही रुपयाचा धंदा झाला नाही तर 3 महिन्याचा स्टाफची कॉस्ट, रेंटची कॉस्ट याचा प्लॅनच करत. त्याच्यामुळे काय आहे की बजेटमध्ये इथेच गडबड होऊन त्याच्यानंतर जर एखादं नवीन आपल्याला आउटलेट चालू करायचे तर लोक हे सोडून देतात आणि त्या पळत्याच्या चला ती ही चालू झालंय लगेच आपल्याला दुसरी जागा मिळाली ते दुसरं. असं अजिबात करू नका. जागा या भरमसाठ आहेत मार्केटला, जागा तुम्हाला मिळणार, स्टाफ तुम्हाला मिळणार आहेत, सगळं अबंडन्स मध्ये मार्केटला. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती बोट ठेवणार नाही तोपर्यंत लोकही ती गोष्ट घेणार नाहीत. हे लक्षात ठेवा, हा विश्वास तुमच्यापर्यंत ठेवा. त्याच्यामुळे बिंदास तुम्ही चालू करू शकता. मात्र बजेट प्लॅन करताना पुढच्या 3-4 महिन्याचं 6 महिन्याचं कॅरी फॉरवर्ड जे बजेट आहे ते थोडंसं स्पेअर ठेवलं. आलेला पैसा ताबडतोब खर्च करण्याच्या वाटा शोधण्यापेक्षा ते कुठे सेव्ह करू शकतो, जे अडचणीच्या ठिकाणी मला मदत, या गोष्टीचं प्लॅन करा आणि ह्याच बजेटमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करा. एखादं हॉटेल टाकलंय आणि ते हॉटेल टाकल्याच्या लगेच दुसरं हॉटेल टाकायचं डोक्यात प्लॅन असतो कुणाच्या, हे चालतंय बाबा, तर तशा लोकांनी काय केलं पाहिजे? लगेच टाकलं पाहिजे का काही दिवस वेट केला? 100% लोकांनी थांबलं. कसं? कारण असं हे बस 1 वर्षात तुम्हाला बिझनेस कळत नाही की तो सक्सेसफुल आहेत की त्याचे जेवढे काही ईसीजी जर तुम्ही बघितलं असेल तर जेवढं ते वर जाते खाली जाते ह्या ज्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला लक्षात सगळ्या त्याचे बाळ तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही की बिझनेसच्या काय गोष्टी. कस्टमरचा फ्लो सुरुवाती जर आता एक तुम्हाला हॉटेल टाकलं की सुरुवातीला पहिले 3 महिने कस्टमर मिळत, कारण दॅट इज न्यू फॉर खरी शर्यत चालू होते 3 महिन्यात. मग इथेच माणूस थोडासा डम यार नाही यार सुरुवातीला खूप चांगला होता सर, आता बिझनेस
आपके पास स्टेबिलिटी, तुमच्याकडे ती थांबण्याचा पेशन्स, लोक इथून शिफ्ट होणार. दुसरी गोष्ट अजून काय जो तुम्ही प्रश्न केला, ताबडतोब जर एखादी जागा मिळाली तर मी पहिले स्वतःला म्हणायला पाहिजे यार मी 1 वर्ष 2 वर्ष स्थिर पहिले झालो. सगळ्या ज्या फेजेस आहेत त्या मला जगलं. शेफ आहे त्याला जाऊ द्या, तुम्हाला जेवढ्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या फेज तुम्ही त्याच्यातले पहिले प्रो व्हा, एक्सपिरियन्स, आणि मग तुम्ही त्याचा प्लॅन. तेव्हा मन तुम्हाला सांगा, याच्यासाठी काही कुठलं लाईन दोरी नाहीये किंवा एखाद्या पुस्तकात नाही की तुम्ही किती दिवसानंतर एक्सपान्शन. तुमचं मन तुम्हाला सांगत असताना जेव्हा मनाचा आणि बुद्धीचा विचार जुळतील तेव्हा 100%. छोट्या बजेटमध्ये यशस्वी हॉटेल उभारता, छोट्या बजेटमध्ये यशस्वी हॉटेल उभा करता येतं, पण तो कॉन्सेप्ट कोणता आहे त्याच्यावरती. सध्या जेवणाचं जे चालू आहे, सपोज आपण एखादं लोकल हॉटेल, सध्या जे आता ढवारा ट्रेंड चालू आहे, सपोज तसंच पकडा. आता ह्या लोकांची काय हॉटेल खूप मोठे आणि छोट्याच बजेट, आणि बरोबर आहे. मग कसं करा? याच्यामध्ये काय आहे की सक्सेसफुल करण्याची मी असं म्हणेल की ते प्रॉफिटेबल असलं पाहिजे. छोट्यातला छोटा सुद्धा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिटेबल होऊ शकतो, पण लोकांना त्याला इन्फ्लुएन्स मध्ये येतात. प्रत्येकाला हरी आहे इंस्टा. मी म्हणतोय की त्याच्या आधी तुम्ही स्वतःला एवढं कॅपेबल बना की प्रत्येक गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकतात. मी अशा काही गोष्टी की ते हॉटेल हे सोशल मीडियावरती प्रॅक्टिकली गेल्यानंतर तिथे 0. माझं म्हणणं की तुम्ही इंस्टाग्रामला 5च मार्क, पण तुमच्या ऍक्च्युअल हॉटेलला 15. या पद्धतीने केलं तरच त्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होऊ शकतात. कमी बजेटमध्ये हॉटेल चालू होऊ. ज्यांना हॉटेल व्यवसायामध्ये यायचंय त्यांना एक तुमचा गोल्ड सल्ला सांगा. आपला शेवटचा प्रश्न आहे. हॉटेल व्यवसायात ज्यांना यायचंय त्यांच्यासाठी एक गोल्डन जर सांगायचं म्हणजे की त्यांनी प्रामुख्याने जागा व्यवस्थित बघितली पाहिजे. त्याच्यानंतर मेन्यू हा व्यवस्थित कोणाला तरी विचारून, क्युझिन कोणाला तरी कन्सल्ट करून, कोणाशी तरी सल्ला मसलत करूनच ते ठेवलं गेलं पाहिजे. स्टाफ मॅनेज करताना त्याला मित्र म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि ह्याच गोल्डन रूल आहे तुमचं हॉटेल टिकवण्यासाठी पण आणि लॉंग टर्म घेऊन जाण्यासाठी पण. तर मित्रांनो, मयूररत्न पारखे सरांनी जे काही सल्ले दिले ते नवीन हॉटेल उद्योजक जे हॉटेल व्यवसायामध्ये यायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचे आहे. तर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला आम्हाला. खूप धन्यवाद. छान वाटलं मला तुम्ही आलात आपल्या पॉडकास्ट. खूप धन्यवाद. तुम्ही मला एवढं प्रेमाने आणि एवढं सहकार्याने तुम्ही मला बोलवलं. मी साधारणपणे 500 किलोमीटर प्रवास करून आज इथे आलोय, पण मला त्याचं तुमचं प्रेम होतं, त्या पद्धतीने मला यावं वाटलं. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक हॉटेलियरच्या मनापासून हीच इच्छा की प्रत्येकाने प्रॉफिटेबल बिझनेस करावा, कमीत कमी लॉस करावा, एक्सपांड करावं मोठ्या ताकदीने आणि जिद्दीने. हीच अपेक्षा आणि हीच. तुम्हालाही धन्यवाद. धन्यवाद सर.